दादा आज पण चाललायस का? हो, आज पण चाललोय आणि रोज जाणार आहे. काही प्रॉब्लेम आहे? दादा तू या मुली बघायला जातोस, या प्रोसेसला बनमस्का प्रोसेस असं म्हणतोस का रे? नाही नाही, कसं आहे ते माझं सिक्रेट आहे, ते मी तुला नाही सांगू शकत. असं रे, एक लहान भाऊ म्हणून काळजी वाटते रे तुझी, बाकी काही नाही. गुड जोक बाळा. चला बाय. अरे बाय काय आजही एवढ्या लवकर कुठे? विघ्नेश, मी तुला जे काय सांगितलंय ते प्लीज आईला सांग. आई मी निघतो, मला उशीर होतो. बाय. हे बघ, असं नाही. हे बघ ऐक, कुठे ते सांग पण. दादा बनमस्का प्रोसेसला गेला. आई जरा मी जाऊन अरे थांब रे जरा. आई बनमस्का प्रोग्राम ग्रिप. हा आहे कॅफे बनमस्का आणि मी इथे आली आहे सौमित्र ठोंबरेला भेटायला. चला तर मग जाऊया. हाय. हाय. हाय, मी सौमित्र. तू अक्षय आहे का? एक मिनिट थांब. हा, परत परत. काय? हेच की तू सौमित्र, मी अक्षया. का? का म्हणजे ही आपली पहिली भेट आहे. मग पहिल्या भेटीपासून मी सगळं शूट करणार आहे. बोल बोल. हो. हाय, मी सौमित्र. तू अक्षय आहे का? हो, मी अक्षया. आज मी सौमित्रेला पहिल्यांदाच भेटली आहे कॅफे बनमस्का मध्ये. काय मग सौमित्र, कसं वाटतंय तुला? आज आपली पहिलीच भेट ना? ऐक नाही, तू सगळंच शूटिंग करणार आहेस का? हो, म्हणजे जेव्हा आपलं जमेल तेव्हा पुढे जाऊन हे बघायला आपल्याला किती मजा येईल. आपल्याला मुलं होतील तेव्हा आणि त्यांना हे पाहायला किती भारी वाटेल ना. अच्छा, असं आहे का? वर घे बरं. कॅन्सल. कॅन्सल कॅन्सल. चला चला, कॅन्सल. दादा 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 लवकर पळ, फॅमिली अटॅक होणार आहे. विचार लवकर पळ. रे. अरे ए थांब 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 थांब. याला विचारा. आहे इथंच आहे काय? याला विचारा हा रोज सकाळी कुठे जा. कुठं जातो? अगं आई, तू आधीच विचारलंयस ना, मग कशाला यांना सेपरेट विचारायला सांगते? चप मग बघ नाही काय चाललंय ते सांग पहिलं. कुठे काय चाललंय? बनमस्का प्रोसेस म्हणजे आता हे करायचं ना आपल्याला, PhD करायचे ना. मग त्यासाठी ते एक गाईड असतात. तर ते गाईडला भेटावं लागतं. मग ते भेटायला जावं लागतं. रोज रोज जावं लागतं गाईडला भेटायला? हो. कोण ही आहे तरी कोण रे तुझी गाईड? ही नाही, हे आहेत ते. म्हणजे हे सर आहेत ते, पुरुष आहेत सर. त्यांना भेटायला जावं लागतं आणि ते भेटत नाहीत. म्हणजे खूप मुश्किलीने त्यांना भेटायला. विघ्नेश, तू पार्टी बदललीस की काय? तू आमच्या बाजूने आहेस ना? बाबा हो, असं काय बोलताय तुम्ही? तुमच्याच बाजूने आहे मी. आता जरा बाजूला व्हा, मला जाऊ दे. अरे ऐक ना विघ्नेश, अरे अगं काय मुलगा आहे हा? असं काय? बनमस्का प्रॉमिस म्हणजे हिला कळलं का काय? मला काही यातलं माहित नाही म्हणून. असं कळतं काय माहित?
नमस्कार. मी सौमित्र ठोंबरे. मैत्री परसनीसनी सांगितलं असेल भेटायला, बरोबर? हो हो. आईला सांग. हा आईला सांगतो. सांगावं लागतं आईला, काळजी वाटते ना तिला. हॅलो आई. हा मी आलोय इथे कॅफेत. हा तर ती आहे मुलगी समोर. हा सुंदर आहे. हो 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 डन 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 करून टाक. एक मिनिट, तुम्ही आईला काय सांगितलं? ओके डन. मी आईला सगळंच सांगतो. हा काहीच लपवत नाही. तुम्ही तुमच्या आईला सगळं सांगत जा. आणि हो, लग्नानंतर आईचंच ऐकायचं. माझं नाही ऐकलं तरी चालेल, आईचं ऐकायचं. तुम्ही मला पसंत आहात. एक मिनिट, पण आपण अजून एकमेकांशी बोललोच नाही आहोत. बोलायला कशाला पाहिजे? मी एवढ्या मुली पाहिल्या, आजपर्यंत एकीशीही बोललेलो नाही. आणि आईने काय सांगितलंय, आता ही शेवटची मुलगी, आता बास. आज आहे चतुर्थी, आज चांगला दिवस आहे. आज तू त्या मुलीला हो म्हणून टाक. म्हणून मी आज तुम्हाला हो म्हणतोय, तुम्ही पण हो म्हणून टाका. कसं? ठीक आहे. आईला सांगा मुलीनेच मुलाला नापसंत केलंय. का? नाही. अहो असं नका करू, आई Sorry. खूप ओरडेल. Please, मला नाही जमणार. आई खूप ओरड. Please. नको नको, आई ओरड. का असं केलंस तू सौमित्र? का केलंस म्हणजे मी एवढ्या मुली बघतोय, काहीतरी टाइमपास पाहिजे नाही का मला? हे बघ, बंकच करू नकोस, गप ग. आणि हे बघ, मुलींना अशी शांबळ मुलं आवडत नाही, त्यामुळे उद्यापासून जरा डॅशिंग. ठीक आहे, उद्यापासून डॅशिंग. चला आता मला जायचंय, आईला भेटायचं. धन्यवाद. काय Sorry for trouble. Hey babes, would you like to go on a date with me? Who are you? सौमित्र ठोंबरे. माझ्या बरोबर सिंहगडला येणार का? घाबरू नकोस, मी एकदम सेफ गाडी चालवतो. पण तुला जर हवं असेल तर मी एकदम राफ पण चालवू शकतो. डॅशिंग. नमस्कार मॅडम, मी सौमित्र ठोंबरे. दिसत जरी असा असलो, आपला विषय वेगळा आहे. फॅमिली डॉक्टर आहे. आणि आपल्याला तुमच्या संगडच फॅमिली करायची, हे फिक्स आहे. टेन्शन घेऊ नका, घाबरू नका. छोटी फॅमिली आपली. हम दो हमारा एक. हो, तुम्हाला जास्त पोरं पाहिजे का? जास्त देऊ, काय प्रॉब्लेम नाही. घेऊन टाक. आपली पॉवर लई आहे. पॉवर तिचा बी वेगळाच विषय. इकडे नाही. अगं सांगतोय फक्त. आमचा एक पेशंट आहे शितोळे. मला झाशी देत असतो, माझी सेक्स लाईफ उत्तम आहे, सेक्स लाईफ उत्तम आहे. आता देतो ना दणका, त्याला देणार. आता कसं डन झालेलं आहे. मी परशा, तू आरची. मी खोबरा, तू मिरची. कुटूया का चटणी? काय ओके का?
केलंस तू हे? आपला विषयच वेगळा आहे ना. पाणी घे रे. बाबा गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग. काय तुझं इथं थांबू नको, चल पळ. का इथं थांबू नको का? हे, असं मी दाढी करत असताना मला कोणी बघितलं ना की मला ऑकवर्ड होतं. मला दाढी करणं शक्य होत नाही, जमत नाही. तू पळ. अहो तुम्ही दाढी करते की आंघोळ असं ऑकवर्ड व्हायचं काय याच्यात? हे बघ, तू काही जरी बोललास ना तरी तू इथं समोर माझ्याकडे बघत असताना मला दाढी करता येणं शक्य नाही, म्हणजे नाही. पळ. ठीक आहे जातो. जा. बाबा तुमच्याकडे जब्बा पायजमा असेल ना तुमचा? काय? मला द्या ना. कशाला? कशाला म्हणजे काय, घालायलाच पाहिजे ना आता. जब्बा पायजमा कशाला? का तुझे एवढे ढिगभर पेटीभर कपडे कुठे आहेत, सगळे गेले का? हो बाबा, आता मी विचारतो का तुम्हाला, तुम्ही माझे कपडे वापरता तेव्हा की कशाला पाहिजेत, का पाहिजेत? एक मिनिट. तुझे कपडे मी का घालतो ह्याचं कारण तुला खूप वेळा दिलेलं आहे. तुझे कपडे मी घालतो कारण मला तरुण दिसायला आवडतं, कळलं? चल बस बाजूला. मला तुमचे कपडे हवेत कारण मला वयस्कर दिसायचंय बाबा. का असं? अहो काय आहे बाबा की आता बघा ना, असं असं वयस्कर दिसलं ना की लोक सिरियसली घेतात. अहो आता मी लहान दिसतो ना तसा, म्हणजे लोकांना वाटत नाही की काय मी बाबा डॉक्टर असेन, यांनी दिलेली औषधं कशी आपली वर्क करणार. त्यांना वाटतं मी लहान आहे. मग म्हणून म्हणलं आज ट्राय करू. असं करा, म्हणलं आज ट्राय करू की आपण मोठे दिसू, जरा पायजमा वगैरे घालून जाऊ, मग कदाचित लोक सिरियसली घेतील. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. नाही बरोबर आहे की नाही बघून. तेच म्हणलं जरा आपण, नाही तर काय आपलं बनमस्का सुरूच आहे ना. म्हणजे रे? म्हणजे रे म्हणजे काय, म्हणजे असं काहीतरी नवीन पाहिजे ना, सतत काहीतरी नवीन पाहिजे आपल्याला. देताय ना? देणार. एवढं चांगलं काम करतोस तू, तुला मी नक्कीच मदत करणार. अख्खा वॉर्डरोब तुला मोकळा करून देतो. थँक्स बाबा. तू एक काम कर, तू हो पुढं, मी दुसरा हात मारून फटकन लगेच येतोच. ओके ओके. आणि हो, शॉल असेल ना एखादी आपल्याकडे? शाल? हा आईकडे माग. आईकडे. ओके थँक्यू. जला दो ये दुनिया, जला दो ये दुनिया, मेरे सामने से हटा दो ये दुनिया. आई एम ओके, एंजॉय. ये तुम्हारी दुनिया, तुम्ही संभालो ये दुनिया. सांभाळशील ना रे? तुला लागलं नाही ना? ओके. एक्सक्यूज मी.
हॅलो, एक मिनिट. तुम्ही सौमित्र ना? मीच सौमित्र. पण नावात काय? आई वडिलांनी ठेवलेलं हे नाव आहे. हं? पण मी कोण? मी कोणीही असू शकतो. मी कोणीही होऊ शकतो. मला कोणीच काय बोलू शकत नाही. हे 2 बोट पोटात गेले, कोणी घेणार. शी, तुम्ही सारखेच पिताय. पिताय पिताय. अरे कब से ठुकरा रहा है जमाना ये हमें. बरं का, कब से ठुकरा रहा है ये जमाना हमें. मैं आज इस जमाने को ठुकरा के पी गया. वाह. तुला कळते का पोरी काय झाले. नाही, मला नाही कळत, मी निघते. जमाना जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला. वाह वाह म्हणा. वावा म्हटलं तर सोडशील पक्का. वावा, तकलिया. थँक्यू मम्मी. वा 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 वा. अरे वा 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 काय करतो, पाणी पितोय मी. जा बनमस्का घेऊन ये. अरे असं बघतोयस काय. अरे मी डॉक्टर आहे, ओळखलं नाही का, रोज तर येतो. हा. काय चाललंय हे? हा काय हे? बनमस्का काय करते. काय ते काय हाय ते माहितीये मला. काय चालवलंयस तू हे? काय हा अवतार? तू आरडाओरडा कशाला करतेस. लोक बघतायत. बसून बोलूयात ना. बस बस बसतीये. आता बोल. मी काहीतरी विचारतेय तुला सौमित्र, काय सुरू आहे सगळं? तंग आ चुके हैं कश्मकश ए जिंदगी से हम. बरं का, तंग आ चुके हैं कश्मकश ए जिंदगी से हम. लो अब गिला न कर सके कभी किसी से हम. वाह. एक आकृती, काय हसतीस काय? तुला कळतंय का आकृती, मला आता परत नव्याने रिसर्च करावे लागणार आहे, कारण मी बोलवलेल्या सगळ्या मुली ह्याच्यामुळे पळून चालल्यात. हो ना. कर ना मग. कर ना मग म्हणजे माझी सगळी मेहनत फुकट चालली आहे सौमित्र. पण मला मजा येते. तू आण ना मुली. आणत राहा. आण मुली. हं, म्हणजे काय तू त्यांना सगळ्यांना पळवून लावशील? सौमित्र, तू हे सगळं मुद्दामून करतोयस ना? कसं आहे मैत्री, मी ना असं स्वतःला एक्सप्लोर करू पाहतोय. यु नो, एक्सप्लोर काय आहे, एका माणसात इतर सब पर्सनॅलिटी असतात, त्या मी शोधायचा प्रयत्न करतोय. म्हणजे बघ ना, माझ्यातल्या एकाला आवडतो बनमस्का, दुसऱ्याला आवडतो वरण भात. म्हणजे कसं वेगवेगळं आहे, ते मी शोधायचा प्रयत्न करतोय. आणि हो, यात कुठलेही पिताजी, दादाजी, माताजी कुणाचाच प्रभाव नाहीये. हे मला वाटतंय म्हणून मी करतोय. ओके. सौमित्र, काय चाललंय रे तुझं? सौमित्र, मला कळत नाहीये. म्हणजे जर तू असं केलंस ना तर सगळ्या मुली संपतील आणि मग फक्त मीच राहीन. हेच हवंय का तुला? मीच आय मीन सौमित्र, मला हे सगळं थांबायला हवंय मैत्री. कंटाळलोय मी आता.